संकष्ट चतुर्थी हे व्रत गणपती बाप्पांना समर्पित असून ते अतिशय भक्तिभावाने केले जाते। संकटावर मात करण्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी हे व्रत महत्त्वाचे मानले जाते। तर याची पूजा मांडणी कशी करायची, तर एका चौरंगावरती लाल वस्त्र अंथरून घ्यायचे आहे। सर्वात आधी पूजा मांडण्याच्या आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा लावल्याच्या नंतर दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर एका ताम्हणात तांदळाचे आसन देऊन गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे। तर सर्वात आधी पाण्याने, नंतर पंचामृताने आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालताना आपल्याला ओम गण गणपते या मंत्राचा जप करायचा आहे। पंचामृताचा अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती शुद्ध पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर चौरंगावरती 2 जोड विड्याची पाने ठेवून त्याच्यावरती तांदळाचं आसन देऊन त्याच्यावर हळदी, कुंकू अर्पण करून गणपती बाप्पांची मूर्ती त्याच्यावर स्थापन करायची आहे। सर्वात आधी गणपती बाप्पांना चंदन लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हळदी, कुंकू आणि रंगीत अक्षदा अर्पण करायचे आहे। गणपती बाप्पांना जानवं घालायचं आहे। कापसाची वस्त्रमाळ, एखादा छोटासा हार, दुर्वा आणि एखादे लाल फुलही अर्पण करायचे आहे। त्याच्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करण्यालाही महत्त्व आहे। तर तुम्ही इथे पेढ्याचा किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवू शकता। नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर धूप दाखवायचा आहे, दीप दाखवायचा आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे। संकष्ट चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांनी त्या दिवशी पाण्यात तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी। दिवसभर गणेश चिंतन करून उपवास करावा। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।